नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या सालाझारचे उपकार या कथासंग्रहातली पुढची कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, सुरू करूयात. विजय कापडी लिखित चोर, पोलीस आणि चौबेजी. मला सांगा, तुम्ही कधी मुंबईच्या फलटण रोड जवळच्या कनिष्क मार्केटमध्ये गेलाय का? नाही गेला नसाल तर अजिबात जाऊ नका. कधी मधी तिथं जायचा विचार डोक्यात घोळत असेल तर ताबडतोब तो विचार डोक्यातनं काढून टाका. अहो, कनिष्क मार्केटला जाणं हे काही साध्या सुध्या माणसाचं काम नाही. नाही, मला माहिती आहे, सहसा कुठेही उपलब्ध न होणाऱ्या वस्तू कनिष्कमध्ये मिळतात आणि त्या इतर ठिकाणापेक्षा स्वस्त सुद्धा असतात. पण असं असलं ना तरी तिथे जाणं धोक्याचं आहे बरं का. अहो, तिथली प्रचंड गर्दी, कोलाहल, गोंगाट, रेटारेटी आणि धक्के बुक्के सहन करून मनासारखी खरेदी उरकून सही सलामत बाहेर येणं म्हणजे अभिमन्यूनं चक्रव्यूह भेदून विजयी होऊन बाहेर येण्यासारखं आहे. आणि त्यात तुम्ही जर नवखे असाल आणि पहिल्यांदाच कनिष्क मार्केटमध्ये जात असाल तर मग काय विचारायलाच नको. विश्वास बसत नाही आहे का? मग आमच्या कानपूरहून बदली होऊन आलेल्या चौबे साहेबांना विचारा ना. काय झालं, गेल्या आठवड्यात चौबेजी शनिवारी दुपारी 3च्या सुमाराला कनिष्क मार्केटमध्ये गेले आणि थोड्या वेळात तिथल्या गर्दीत चक्क हरवले. गर्दी आणि कोलाहलामुळे आपण नेमक्या कुठल्या कारणाकरता इथे आलोय याचा थोड्याच अवधीत त्यांना पडला विसर. कधी एकदा तिथून बाहेर पडतोय आणि बाहेरची तुलनेनं स्वच्छ हवा फुफ्फुसात भरून घेतोय असं त्यांना झालं आणि ते बहिर्दर्शनी दाराच्या दिशेने निघाले. उलट्या प्रवासामुळे त्यांना पाऊल सुद्धा उचलता येईना. एवढ्याच 7-8 जणांच्या घोळक्यात आपण अडकलो का काय असा त्यांना संशय यायला लागला आणि भास झाला तो असा की आपल्या खिशात हात घालून कोणीतरी आपल्या पैशाचा पाकिटाचा वेध घेऊ बघतोय. केवळ अलोट गर्दीमुळे कोणीतरी स्वतःच्या खिशात हात घालण्याऐवजी चुकून आपल्याच खिशात हात घालू बघतोय ही गोष्ट लक्षात येताच चौबेजी आजूबाजूला बघत म्हणाले, अरे साहब, आपका हाथ मेरी जेब में जा रहा है, कृपया हात निकालिए और खुद के जेब में डालिए ना. पण त्यांचं ऐकणार कोण? अपरिचिताच्या हाताला रोखण्यासाठी आता स्वतःचा हात खिशात घालणं आवश्यक आहे ही गोष्ट चौबेजींना तात्काळ पटली आणि त्या दिशेनं प्रयत्न करण्यासाठी त्यांनी हाताची हालचाल सुरू केली. पण त्यांचे हात मुळी हालतच नव्हते. कोणीतरी जखडून ठेवल्यासारखे ते निश्चित होऊन तसेच राहिले. पुढच्या अर्ध्या 1 मिनिटात आपल्या पॅन्टीचा खिसा साफ झाल्याचं त्यांना जाणवलं आणि ते खच्चून बोंबलले, अरे मेरा पाकिट मारा, चोर चोर, पोलीस पोलीस. पण त्यांचं बेंबीच्या देठापासूनचं ओरडणं सुद्धा कुणाच्या कानावर पडलं नाही. आजूबाजूची निर्विकार चेहऱ्याची गर्दी पुढे पुढे सरकू पाहत होती, बास एवढंच जाणलं. दरम्यान आपल्या भोवतीच्या विळखा किंचित सैल झाल्याचा त्यांना भास झाला. आपल्याला पुढचं पाऊल टाकता येतोय हेही त्यांना जाणवलं. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणत ते कसे बसे दाराशी पोहोचले. एव्हाना त्यांचे दोन्ही हात मोकळे झाले होते, त्यामुळे चड्डीशी ते खिशात टाकून आपल्या पैशाच्या पाकिटाचा त्यांनी अंदाज घेतला आणि त्यांना उमगलं ते इतकंच की मगाच्या सभोवतालच्या प्रचंड गर्दीत कुणीतरी आपलं 4,000 रुपयांच्या नोटांनी भरलेलं पाकिट उडवलेलं आहे. कुणी बरं उडवलं असावं असं म्हणून त्यांनी आजूबाजूला बघितलं. सगळीकडे त्यांना जेब कतरों से, पाकिट मारों से सावधान असं वेगवेगळ्या भाषेत लिहिलेले फलक वाचायला मिळाले. खिन्न होऊन चौबेजी स्वतःशी पुटपुटले, अब सावधान होकर क्या करे. पाकिट गेलं, त्यातले 4,000 रुपये गेले, 2 बँकांची ATM कार्ड गेली, ऑफिसचं ओळखपत्र गेलं, क्रेडिट कार्ड गेलं, वाहन चालवायचं लायसन गेलं आणि धोब्याची पावती सुद्धा गेली. अरे 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 अरे, आपण या सगळ्या महत्त्वाच्या वस्तू एका जागी ठेवायला नको होत्या, पण आता काय करणार. आपण त्या सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात म्हणून ठेवल्या आणि भलत्याच कोणी त्याचा लाभ घेतला. पोलिसात जाऊन तक्रार नोंदवणं आवश्यक होतं.
कुठे असेल ही पोलीस चौकी? त्यांनी आजूबाजूला बघितलं तेव्हा एक माणूस त्यांच्याचकडे बघत असलेला त्यांना दिसला. हा कोणीतरी भला माणूस दिसतोय आणि त्याची आपल्याला मदत होऊ शकेल म्हणून चौबेजी त्याच्या दिशेनं सरकले आणि म्हणाले, "अ, चोरी हो गई, माझं पाकिट उडवलं कुणीतरी." पहिली बार आहे क्या? इथं पहिल्यांदा येणाऱ्याचं पाकिट हमखास उडवलं जातं. त्यामुळे बरेच सावध आसामी पहिल्यांदा इथं येताना रिकामं पाकिटच घेऊन येतात. त्यामुळं काय होतं माहिती आहे का तुम्हाला? पाकिट रिकामं निघालं म्हणून त्या चोरट्यांच्या गर्दीत मारलेल्या चापट्या आणि टपल्या तेवढ्या खायला लागतात, पण पैसे वाचतात. तुमच्या पाकिटात पैसे होते का? हो ना, 4,000ची कॅश होती. शिवाय चौबेजी पुढे सांगू बघत होते, पण त्यांना अर्धवट अडवत तो म्हणाला, "मग तुम्ही त्यांच्या चापट्या आणि टपल्यांच्या मारापासनं वाचला. आता ते तुम्हाला मुळीच हात लावणार नाहीत. वचनाचे पक्के आहेत बरं का तसे ते. पाकिटात पैसे ठेवणाऱ्यांना मारायचं नाही म्हणजे नाही." अहो, पण पाकिटात आणखीन बरीच वस्तू होत्या. उदाहरणार्थ बँकांची क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड. तुमचं एटीएम कार्ड सेफ राहील, कारण ते चालवायला कोड नंबर लागतो. तुमची ती कोड नंबरची माहिती कागदाच्या चिठोऱ्यावर लिहून पाकिटात नाही ना ठेवली तुम्ही? त्यांनी शंका उपस्थित केली. नाही नाही, तसला बावळटपणा आपण नाही करत हा." किंचित छाती फुगवून चौबेजींनी माहिती पुरवली. "तसे तुम्ही चेहऱ्यावरनं हुशार दिसताय. लक्षात ठेवा, साधारणपणे बावळट दिसणाऱ्यांची पाकिटं इथं उडवली जातात. त्यामुळे बरेच बावळट लोक इथे या मार्केटमध्ये वावरताना आपण हुशार असल्याचा भाव चेहऱ्यावर ठेवून वावरतात. पण काय आहे, जन्मजात बावळट भाव असा थोडाच लपवता येतो का? तो कुठल्या ना कुठल्या क्षणी दिसतो आणि नेमक्या त्या क्षणी इथली चोर मंडळी निर्णय घेऊन मोकळे होतात की या बावळटाचं पाकिट उडवायचं, आणि ताबडतोब कामाला लागतात ते. त्याच्या तोंडच्या शब्दाशब्दातनं चोरांबद्दलचं कौतुक ओसांडत होतं. चौबे पुढे म्हणाले, "अहो, माझं ऑफिसचं ओळखपत्र म्हणजे आयडेंटिटी कार्ड सुद्धा होतं पाकिटात. ते पण गेलं हो." "त्याचा त्यांना काडीचाही उपयोग नाही करता येणार. तुमच्या आणि इथल्या तमाम चोरांच्या चेहऱ्यात खूप फरक आहे. त्यामुळे तुमच्या आयडेंटिटी कार्डाचा गैरवापर ते नाही करू शकणार. काळजी करू नका." "नाही, पण समजा त्यांनी माझ्या फोटोच्या जागी आपला फोटो लावला तर?" "पण तुमच्या ऑफिसमधली मंडळी त्याला ओळखणार का तुम्हाला? केवळ ओळखपत्रावर आपला फोटो चिकटवला म्हणून काही ऑफिसातल्या खुर्चीत जाऊन बसता येणार नाही. आणि तिथं बसलं तरी काम काय करायचं हे समजायला पाहिजे ना." "काय आहे, चोर मंडळींची असल्या ऑफिस कामाच्या ज्ञानाची बोंब असते, बोंब. आता एक सांगा मला, तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये आहात?" मी मी एका सरकारी बँकेत आहे." "अरे बापरे, तुम्ही बँकेत आहे का? मध हो काय, कारण तुमच्या बँकेत पैसाच पैसा असणार, आणि पैसा म्हटलं की त्यांच्या तोंडाला सुटतं पाणी. त्यामुळे मी या क्षणी या निष्कर्षाला येऊन पोहोचलोय की तुमच्या ओळखपत्राचा म्हणजे आयडेंटिटी कार्डाचा दुरुपयोग होऊ शकतो. तुम्ही ताबडतोब तुमच्या बँकेशी संपर्क साधा, त्यांना सावध करा." "अहो, पण संपर्क साधणार कोणाशी ना? आज आहे शनिवार, अर्धा दिवस सुट्टी. उद्या रविवार, सगळे घरी गेले असणार." मग गडबड करायचा काय अर्थ नाही. तुम्ही सावकाश सोमवारी संपर्क साधा." "अहो, सोमवारी मी स्वतः जातीनं बँकेत जाणार. प्रश्न एवढाच आहे की दारावरचा दारवान मला बिना ओळखपत्र आत प्रवेश करू देईल का? हो, त्या बाबतीत तो फार कडक आहे. कायदा म्हणजे कायदा असं तो सगळ्यांना ठासून सांगतो. त्याच्या हातावर चिरीमिरी ठेवा. भारतात ही चांगली सोय आहे. कितीही कडक माणूस असला की या उपायानं त्याचा भुगा झाला म्हणून समजा." फार मोठं सत्य सांगितल्यासारखा चेहरा करत त्यानं चौबेजींनी उपस्थित केलेल्या समस्येचा निकाल लावून टाकलेला होता. क्रेडिट कार्ड पण होती हो पाकिटात. क्रेडिट कार्डाचा उपयोग केल्याशिवाय ते राहणार नाहीत बरं का. तुम्ही ताबडतोब त्या क्रेडिट कार्डवाल्यांशी संपर्क साधा. ते करतील आवश्यक ती कार्यवाही. अर्थात मधल्या काळात गैरवापराचा कंपनीला फटका बसणार, तुम्हाला नाही बसणार. पण चौबेजींना पाठ असलेली माहिती त्या माणसाने परत त्यांना पुरवली. वाहन चालवायचा परवाना पण गेला हो. पराकोटीचा गंभीर चेहरा करून चौबेजींनी सांगितलं, "लायसन लर्निंग होतं का परमनंट होतं?" "हा, लर्निंग कधीच संपलं, आता परमनंट होतं." "परमनंट लायसन असलं तरी त्याचा त्या चोर मंडळींना उपयोग नाही." लायसन्सचा प्रश्न त्या माणसाने निकालात काढून टाकला. चौबेजी म्हणाले, "अहो, ते ठीक आहे, पण मी आहे मूळचा कानपूरचा. त्यामुळे नवीन लायसन मला इथे नाही ना करता येणार.
त्याकरता मला इथल्या पोलीस इन्स्पेक्टरकडे दिलेल्या तक्रारीची प्रत घेऊन कानपूरच्या आरटीओकडे जायला लागेल असं म्हणतोय. मग या जाऊन कानपूरला, काय आहे त्याच्यात? अहो त्यात काय म्हणजे काय? प्रवास काय मोफत होतो का? येता जाता प्रवासाच्या तिकिटा, वाट्यातल्या चहा पाण्याचा, जेवणाचा खर्च, गावातल्या गावात फिरायचा खर्च, शिवाय मुंबईहून कानपूरला जायचं म्हणजे रिकामी हाताने थोडं जाता येते. काहीतरी खाद्यपदार्थ घेऊन जायला लागणार. थोडक्यात काय, त्या खर्च खर्च आणि खर्च. चौबेजी त्रासिक चेहरा करत म्हणाले. तो सहज का त्या म्हणाला, करायचा हो खर्च, नाहीतरी महिन्याचा पगार असतो कशासाठी, खर्च करायलाच ना. अहो पण हा नष्ट खर्च नाही का? इथे या भंगार जागी आलो नसतो तर हा खर्च झाला असता का? तुमचं म्हणणं खरं आहे बाबा. आणखीन काही होतं का पाकिटात? आणि हो हो, आठवलं. अहो धोब्याची पावती होती हो. नाही ती काय फार महत्वाची नाही आहे. हो असं कसं म्हणताय तुम्ही? माझ्या अगोदर ते सगळे चोर धोब्याकडे पोहोचले आणि त्याने पावती दाखवून माझे कपडे गेले म्हणजे? नाही 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 नाही, तुमच्या वापरलेल्या कपड्यावर डल्ला मारणे इतके इथले चोर उपाशी नाही आहेत. इथले चोर चांगले गब्बर आहेत, गब्बर. काय हो, मी मगापासून बघतोय तुम्ही चोरांचीच रदबदली करताय. मी उपस्थित करू बघत असलेला मुद्दा तुम्ही उडवून लावताय. मला सांगा तुम्ही आहात तरी कोण? मी कोण? खरं सांगू का खोटं सांगू? खोटं कशाला सांगताय, खरं काय ते सांगा ना. माय का, इथल्या चोरांचं वकीलपत्र घेणारा, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करणारा मी एक वकील आहे. मी त्यांच्यासाठी काम करतो. ज्याची चोरी झाली आहे त्याला इथे गुंतवून ठेवणं, जेणेकरून चोरांना पळ काढायला वेळ मिळेल, हे माझं कामच आहे. आणि हे सगळं तुम्ही उघड उघड सांगताय. मी तुमच्या चेहऱ्यावरचा बुरखा फाडीन, पोलिसात जाऊन आधी तुमच्या विरुद्ध तक्रार करीन ना मी. करा ना, करा 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 करा, पण मी त्यांना सापडायला तर पाहिजे ना. एवढं सांगून तो गर्दीचा त्या महापुरात कधी नाहीसा झाला चौबेजींना कळलंही नाही. चौबेजी फक्त आपले सभोवताली बघायला लागले. नेमकं काय करावं याचा पटकन निर्णयच घेऊ शकले नाहीत. तेवढ्यात त्यांच्याजवळ येऊन एकानं विचारलं, काय हो, काय झालं? त्याच्याकडे संशयानं बघत चौबेजी म्हणाले, काय झालं ते सांगतो, पण मला आधी एक सांगा, तुम्ही त्या चोरांपैकी एक नाही ना? मी चोर? काय म्हणताय काय तुम्ही? मी तुम्हाला चोरासारखा दिसतोय? नाही नाही, रागू नका, पण मगाशी या इथेच मला एक माणूस भेटला. तो चोर नव्हता, पण तो चोरांचा वकील होता. चोरांना पळायला वेळ मिळावा म्हणून तो मला गुंतवून ठेवू बघत होता. पण आता मी सावध झालोय. कोण चोर कोण साव हे कळल्यानंतर मी संभाषण चालू ठेवायचं का नाही याचा निर्णय घेणार आहे. अँड दिस इज फायनल अँड नो मोर आर्ग्युमेंट. चौबेजी इंग्रजीचा आश्रय घ्यायला लागले. आय नो युअर डिफिकल्टी, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तुम्ही इथे नौके आहात, ताक फुंकून पिऊ इच्छिताय, ठीक आहे. तुमचं पाकिट उडवलं गेलं का? हो ना, झाली ना चोरी, उडवलं त्यांनी माझं पाकिट. तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही पोलीस चौकीवर जा, तक्रार नोंदवा. इथून 1 मिनिटाच्या अंतरावर आहे पोलीस चौकी. त्यांनी उपयुक्त माहिती पुरवली. पोलीस चौकी इतक्या जवळ आहे? अहो इथे फार चोऱ्या होतात तो. त्यामुळे नागवल्या गेलेल्या माणसाला चौकी शोधायचा त्रास नको म्हणून अवघ्या मिनिटभराच्या अंतरावर पोलीस चौकी उभी केली आहे. जा तुम्ही लगेच आणि लाभ घ्या त्या चौकीचा. लाभ कसला आलाय बोडक्याचा? मला सांगा, पोलीस चौकी इतकी जवळ असून सुद्धा चोरांचा इतका सुळसुळाट कसा? विचार करण्यासारखा प्रश्न आहे तुमचा. म्हणजे त्यात तसूबरही शंका नाही बरं का. एक काम करा, मी विचार करतो त्यावर, तुम्ही कृती करा, तुम्ही चौकीवर जा. आणि तो माणूस निघाला. समोरच्या गर्दीत दिसेनासा झाला. त्याच्या न दिसणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे चौबेजी बराच वेळ बघत राहिले. मग गर्दीशी वळले आणि समोर बघतात तो खाकी वर्दीवाला पोलीस इन्स्पेक्टर उभा. हा खरा पोलीस इन्स्पेक्टर असेल का? चौबेजी संशयानं त्याच्याकडे बघायला लागले. तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर सारखा दिसणारा तो पोलीस इन्स्पेक्टर अधिकच संशयानं चौबेजींकडे बघायला लागला. काय मिस्टर, काय विचार काय? मला पोलीस चौकीत जायचंय. पोलीस चौकीत जायचे कशासाठी? आता पोलीस चौकीत कशाला जातात? तक्रार नोंदवायला. मग चौकीत जायचे कष्ट कशाला घेताय? तक्रार इथं माझ्याकडे नोंदवा ना. मी मोबाईल चौकीवरचा इन्स्पेक्टर आहे. ग्राहकांना आमच्याकडे यायच्याऐवजी आम्हीच येतो ग्राहकाकडं. नवीन विचार या. आश्चर्य आहे. मग तुम्ही चोरांकडे पण जाता का? पण नंतर. आधी चोरीची तक्रार नोंदवून घेतो, त्या माहितीवरनं आम्ही पोचतो मग चोराकडं.
इन्स्पेक्टर म्हणाला. त्याने आपल्या खिशातनं वही पेन काढला आणि म्हणाला, चला सांगा. हे बघा, त्यात तिथे चोरी झाली, माझं पाकिट उडवलं गेलं. अहो, आधी त्यांनी मला जणू घेरावच घातला आणि चक्क माझ्या खिशात हात घालून माझं पाकिट दिवसाढवळ्या काढून घेतलं हो. पाकिटात पैसे होते का? अर्थात रिकामं पाकिट उडवलं असतं तर इतका वेळ मी कशाला खर्ची घातला असता. टू द पॉइंट उत्तर द्यायचं बरं का. पाकिटात पैसे होते का या माझ्या प्रश्नाचं उत्तर हो नाही तर नाही या 2 शब्दात द्यायचं. मला आवडन ते. हो, पाकिटात पैसे होते. असं. किती पैसे होते? 4,000 रुपये. शिवाय क्रेडिट कार्ड, लायसन. थांबा हो, आधी पैशाबद्दल बोलू ना. बाकीचा बुसके बाद. बरं बोला, तुमचा कोणावर संशय? संशय घेण्यासारखे पुष्कळ चेहरे दिसत आहेत मला इथे बरं का. त्या पुष्कळच्या चेहऱ्यात माझा चेहरा नाही असं मी गृहीत धरतो बरं का. नीट नीट बघून सांगायचं. त्यानंतर मग तो आहे आणि मग मी. हा, तुमचे पैसे त्याच्या नाकातून वसूल करेल मी. मला तुम्ही आणि तो चोर नीट ओळखत नाही ना. चौबेजींनी आजूबाजूला बघितलं. दाढीचे खुंट वाढलेले एका इसमाकडे त्यांचं लक्ष गेलं. त्यांना आठवलं याच माणसाचे दाढीचे खुंट आपल्याला टोचले होते. त्या गर्दीत हा होताच. याचंच काम ते. नक्की हाच तो चोर. पण हा तर चोर. हा अजून इथे का उभा असेल? त्याच्या दिशेनं बोट दाखवण्याआधी या इन्स्पेक्टरकडनं माहिती काढून घ्यायला हवी. अहो साहेब, चोरी होऊन तब्बल 2 तास उलटलेत. तुम्हाला खरंच असं वाटतं का की चोर इथेच घोटाळत असणार म्हणून? अलबद वाटतं. वाटतंच म्हणजे काय? अहो, आजकाल चोरी करून पोट भरणं हा एकच असा व्यवसाय आहे जो आयकरवाल्यांच्या जाळ्यात अजून आलेला नाही. परिणामी त्यांना आयकर द्यायला लागत नाही. दुसरी गोष्ट, आपल्या या भारत देशात एका गोष्टीची भरपूर वाढ आहे आणि ती म्हणजे महागाई. हे आपली वाढतीच आहे. एक हात मारून पासार होणं त्यांना परवडण्यासारखं नाहीच आहे ना. 2-3 तुमच्यासारखे बकरे भेटले ना मग त्यांची दिवसाची रोजीरोटी त्यांना भेटते. त्यामुळे ही मंडळी हिथंच रेंगाळत असतात. त्यातून हे मार्केट म्हणजे चोरांचं नंदनवनच आहे. इथं खरेदी कमी आणि चोऱ्या जास्त असला प्रकार आहे. तुम्ही नीट बघा आणि मला सांगा, मग तो चोर आहे आणि मी आहे. इन्स्पेक्टरनी सगळं सविस्तर सांगितलं. चौबेजींचं शंका निरसन करून टाकलं. तर मग मला सगळ्यात आधी त्या तिथे उभ्या असलेल्या दाढीवाल्याचा संशय येतोय. प्रश्नच नाही, तोच असणार त्या टोळक्याचा मोहर आहे. कोण? तो दाढीवाला आणि टोळीचा मोरके. इन्स्पेक्टरनं चौबेजींचं वाक्य मध्ये तोडूनच टाकलेलं होतं. अहो मळका शर्ट, मळकी पॅन्ट आणि अस्ताव्यस्त दाढीवाला. अरे त्यो आमचा शेरडीवाला आहे. गावळ्यासारखा वेश करून आजूबाजूला न्याहाळीत उभा राहायच्या ड्युटी व्हायचो. त्याचा संशय घेऊन कसं चालन हो? त्याला कळलं ना तर तो आधी तुमच्यावर आणि नंतर माझ्यावर संतापणार. लय डेंजर माणूस आहे बरं का तो. मग त्या तिथे डोकं खाजवत उभ्या असलेल्या माणसाकडे बघा बरं. त्याच्या चेहऱ्यावरचे अट्टल चोराचे भाव मला इथून स्पष्ट दिसत आहेत. त्यो इथल्या एका दुकानात काम करणाऱ्या बाईचा नवरा आहे. तो दिवसभर असाच इथं उभा असतो. बायकोची ड्युटी संपली की दोघं मिळून घरी जातात. आम्ही किती वर्ष झाली त्याला ओळखतोय. तो चोर असणं नाही, शक्य नाही. तुमची माहिती खात्रीची आहे का? चौबेजींनी नापसंती दर्शक मान हलवत विचारलं. ऑफकोर्स, म्हणजे काय संशयाला जागाच नाही. एक वेळ तुम्ही माझाच संशय घेतला तर समजण्यासारखं आहे, पण त्याच्यासारख्या सज्जन माणसाचा संशय आयो तो आबा. इन्स्पेक्टरनं जीभ बाहेर काढली. कानाची डावी पाळी बोटाच्या चिमटीत पकडली. चौबेजी हिरमुसले. केविलवाणे चेहऱ्यानं इन्स्पेक्टरकडे बघायला लागले. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणाला, अहो तुम्ही स्वतः गोंधळून कसं चालन राव? एक करा, नीट लक्ष देऊन बघा. स्मरणशक्तीला ताण द्या. चोरी घडली त्या नेमक्या क्षणी तुम्ही कोणाकोणाला, तुम्हाला अगदी खेटून उभं राहताना बघितलं त्याची मनातल्या मनात नोंद घ्या आणि नेमका चेहरा आठवायचा प्रयत्न करा. चौबेजींनी डोळे बंद केले, स्मरणशक्तीला भरपूर ताण दिला आणि आत्मविश्वासपूर्ण आवाजात म्हणाले, आता मात्र फायनल. त्या तिथे दोघं एकमेकांशी गप्पा मारत उभेत ना ते बघा. त्यातला तो उजव्या बाजूचा तरुण टी शर्टवाला, त्याचा मला दाट संशय येतोय त्या टी शर्टवाल्याचा. अरा अवले गरीब विद्यार्थी राहतो. नाईट स्कूलला जातोय तो. दिवसा इथं काम करतो तो काही इथं चोऱ्या नाही करत. तो चोर असणं शक्यच नाही हो. त्याला बोलून विचारू का? नाही नको. काय आहे,
तो लय संवेदनशील आहे, म्हणजे लय टची आहे, टची. हा, आपण त्याला चोर समजतोय असं त्याला कळलं ना, तेव्हा आत्महत्या बी करायला मागं पुढं नाही वागणार. काय आजकाल आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण वाढले, त्याच्यात आणखीन एक भर नको ना. आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं, तुम्ही नीट बघा, 100% खात्री पाहिल. उगा एकाकडं बोर्ड दाखवायचं म्हणजे काय, हा हा काय पण करता राव तुम्ही. इन्स्पेक्टर आता चौबेजींवरच काहीसा चिडलेला वाटत होता, पण चौबेजी मागे हटले नाहीत. ते एकामागून एक संशयिताकडे बोर्ड दाखवत राहिले आणि इन्स्पेक्टर त्यांचं मत खोडून काढत राहिला. पहिल्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की तो स्ट्रगल करणारा नट आहे, विविध माणसांचे नमुने अभ्यास करण्याकरता तो इथे दररोज येतो, तो चोर असूच शकत नाही. दुसरा एजंट इथल्या दुकानाचा मूळ मालक होता. त्याच्या तरुण मुलानं त्याला हाकलून दुकानाचा कब्जा स्वतःकडे घेतला. एक ना एक दिवस आपल्या सुपुत्राला परमेश्वर सुबुद्धी देईल आणि तो आपल्याला दुकानात येऊ देईल, म्हणून दररोज तो तिथेच उभा असतो. त्याचा संशय घेतला तर पाप लागेल. आणखीन एक जण उदयोन्मुख कादंबरीकार होता. चोरांच्या जीवनावर कादंबरी लिहिण्याकरता, कच्चा माल गोळा करण्याकरता तो इथं वावरतो. त्याचा संशय घेणं म्हणजे प्रत्यक्ष सरस्वती देवीचा अपमान आहे. असाच आणखीन एक जण इथे दुकानाचा गाळा विकत घेण्याच्याच उद्देशानं चक्रा मारत असतो. त्याच्या खिशात नोटांची पुडकी सापडतील पुडकी. त्याला चोर म्हणणं म्हणजे साक्षात लक्ष्मी देवीचा अपमान केल्यासारखं होईल, वगैरे वगैरे वगैरे. शेवटी चौबेजी कंटाळले, हात जोडून म्हणाले, इन्स्पेक्टर साहेब मला क्षमा करा. संशयित म्हणून मी भलत्याच गुणी माणसांची नावं घेतली, पण ते तुमच्यात आणि आमच्यातच असू द्या. मला एवढंच सांगायचं की माझी संशयितांची यादी संपली. इथे एकही चोर नाहीये, सगळेच साव आहेत. आता तुम्ही माझी तक्रार तेवढी लिहून घ्या आणि पुढच्या तपासाचं तेवढं मनावर घ्या. माझ्या तक्रारीची लेखी प्रत मला द्या, म्हणजे इतर बाबतीतली कार्यवाही मला करता येईल. आपण त्याकरता फी म्हणून 100 रुपये द्यायला लागतील आणि त्याची पावती नाही भेटणार. काय सांगताय, 100 रुपये? केचाळू नका हो, लोकांचा गैरसमज होईल. ठीक आहे, तुम्हाला 100 रुपये कमी वाटतात का? 200 रुपये देऊन टाका, पावती मिळणार नाही. आता 200 केले का? ठीक आहे, काहीच देऊ नका. गंमत केली हो तुमची. पण तुमचं पाकिट शोधून दिलं तर त्यावेळी काहीतरी द्या बरं का, म्हणजे झालं. आता या तुम्ही, या चला निघा. इन्स्पेक्टरनं गिचमीड अक्षरात लिहिलेल्या तक्रारीची प्रत घेऊन चौबेजी निघाले. 10-15 पावलं चालल्यावर त्यांना फलटण पोलीस चौकीची अर्धगोलाकार पाटीच दिसली. काही क्षण ते चौकीच्या दारात उगाच उभे राहिले. काय झालं साहेब, काय काम आहे का? तिथल्या एका शिपायानं विचारलं. नाही काही नाही, कनिष्क मार्केटमध्ये माझ्या पैशाच्या पाकिटाची चोरी झाली आहे. तिथं लय चोऱ्या होत्या साहेब, तुम्ही आज जावा, तक्रार नोंदवा. नाही, तक्रार झाली की नोंदवून? तुमच्या मोबाईल पोलीस स्टेशनवरच्या इन्स्पेक्टरकडे तक्रार नोंदवली आहे मी, ही बघा की. असं म्हणत चौबेजींनी खिशात ठेवलेला तक्रारीचा कागद त्याला दाखवला. तो कागद नीट निहाळून पोलीस म्हणाला, हा घ्या साहेब, काम करा. कागद तुमच्याकडे घ्या. यो तुम्ही जरा आतमध्ये जा, मोठ्या साहेबांशी बोला. काहीतरी घोटाळा झालाय. घोटाळा? कसला घोटाळा? आता तुम्ही आज जाऊन साहेबाला भेटा ना. पोलीस त्यांना घेऊन आत गेला. पुढच्या 2 मिनिटात चौबेजी मोठ्या साहेबांच्या टेबलासमोरच्या खुर्चीत बसले. त्यांची सगळी विचारपूस करून मोठे साहेब म्हणाले, मिस्टर चौबे, कनिष्क मार्केटमध्ये तुमच्यासारख्या बँक अधिकाऱ्यानं फिरायला गेल्यासारखं जावं याचं मला खरोखर नवल वाटतंय. तिथे क्षणाक्षणाला चोऱ्या तर होतातच, पण तुमच्यासारख्या नौख्यांना बनवणारे अट्टल गुन्हेगार तिथे वावरतात. तुम्हाला भेटलेला तो चोरांचा वकील, तो स्वतः चोर आहे. फक्त पुरावा मिळत नाही म्हणून तो खुलेआम वावरतोय. त्यानंतर तुम्हाला सहानुभूती दाखवणारा माणूस त्या चोरांच्याच गँगमधला आहे. सगळ्यात कडी म्हणजे तो खाकी ड्रेसवाला तोतया इन्स्पेक्टर. मला एक सांगा, इतकं जवळ पोलीस स्टेशन असताना मोबाईल पोलीस चौकीची काय गरज आहे? तर मी हे सांगू बघतोय तुम्हाला. मोठे साहेब काय सांगू बघतायत हे ऐकण्याआधी चौबेजींचं डोकं गरगरायला लागलं. खुर्चीचे हात आधारासाठी त्यांनी गच्च पकडून ठेवले आणि ते क्षीण आवाजात म्हणाले, ए बघा, मला हे सगळं सहन नाही होते हो. असल्या गोष्टी माणसानं कितपत सहन करायच्या याला काहीतरी मर्यादा असते का नाही? ती मी कधीच पार केली आहे. आता एवढंच शक्य असेल तर करा. माझ्या डोक्यावरचा हा पंखा जरा जोरात गरा 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 फिरेल असं करा आणि माझ्यासाठी खब्बर चहाची ऑर्डर द्या. एवढं तुम्ही केलं ना तर मी तुमचा जन्मजन्मांतरीचा ऋणी राहीन हो. आणि मोठे साहेब चौबेजींकडे डोळे विस्फारून बघत राहिले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांची कथा
चोर, पोलीस आणि चौबेजी कथा कशी वाटली कमेंट करून जरूर जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर जरूर जरूर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.